प्लीज वेलकम धर्मेंद्र पवार. या मॅचचे आपण पाहतोय प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड विजेते. या वेळेला देखील इकडे पहा पंचांचा सिग्नल व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा रन्स आता धावफलकावरती जोडल्या जातात आणि व्हाईट बॉल आता इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. आपल्या गोलंदाजी मार्क वरती पाहूया. दरम्यानचा पुढचा बॉल त्याच्या माध्यमातून आता कशा रीतीने हाताळला जाणार आहे हे देखील पाहायचंय. बॉल तयार. यावेळेला देखील बॉल बॅकड्राईव्ह खेळलाय. फिल्डर आहेत आणि इकडे पहा या मुवमेंटला एक धाव देखील कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा गुणतालिकेवरती बदल आपण पाहतोय. धावफलकावरती देखील बदल आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर देखील पुन्हा एकदा तयार झाला. पाहूया हा बॉल त्याच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणार. चला वेळ कमी घ्या गोलंदाज. फास्ट क्रिकेट खेळावं लागेल. यावेळेला लाफ्ट करण्याचा प्रयत्न. उंच माझा झोका. बॉल हवेत आहे. पकडला जातोय. झेल विकेट आली आहे आणि बॅटर आता इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चॅलेंज आउटचा इशारा दिलाय. चला सेलिब्रेशनच्या जागेवरती राहू द्या. घोळका करू नका. नवीन बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये या. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्याकरिता यावेळेला देखील इकडे पहा लाईन खराब आहे. पंच सांगतात की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स आता धावफलकावरती जोडल्या जात आहेत. बॉल तयार होतोय. पुन्हा एकदा हा बॉल आता त्याच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणार. एक जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. अफलातून स्पर्धा आहे भैरवनाथ ट्रॉफी. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. वॉट स्ट्रोक. स्वीप केलाय. बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. धाबा मिळतात 4. येतोय खणखणीत चौकार. बॉल देखील तयार झालाय. पुन्हा एकदा इकडे सुद्धा लाफ्ट करण्याचा प्रयत्न परंतु मिडल स्टंपच्या वरनं बॉल निघून चाललाय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करतोय गोलंदाज सागर. अफलातून गोलंदाजी सध्या सुरू आहे. बॉल तयार. यावेळेला बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतायत खरे. आणखीन एक धाव घेण्याचा प्रयत्न दाखवलाय खरा आणि या मुवमेंटला 2 धावा पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. डालबाद लोणचा फटका आलाय 2चा आणि 2 धावा इथून मात्र कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. बॉल तयार होतोय. पुन्हा एकदा या षटकातील शेवटचा बॉल आहे. यावेळेला देखील बॉलला टॅप करण्याचा प्रयत्न आणि इथे सुद्धा एक चांगला फटका आपण पाहिला. एकच धाव मिळतीये. एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती पुन्हा एकदा बदल आपल्याला पाहायला मिळतात. धावा झाल्या डबल डिजिटमध्ये. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक 10 धावा. 10 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चला दुसरे गोलंदाज. वेळ कमी घ्या. 15 मिनिटच फक्त तुमच्याकडे आहेत.
ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आता सिनियर सागर पवार सध्या आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया सागर पवार यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने खेळ इकडे दाखवला जाणार आहे. बॉल तयार होतोय सागर पवार. चला वेळ कमी घ्या भाऊ. यावेळेचा हा बॉल सोडून दिलाय ऑफस्टिकच्या बाहेर. या बॉलची पिचिंग झाली आहे आणि पंच सांगतायत की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स धावफलकावरती आता इथून मात्र जोडल्या जात आहेत. यावेळेला देखील इकडे पहा लेगस्टिकच्या बाहेरचा हा बॉल आहे. पंच सांगतात की हा देखील वाईट बॉल आहे. खरं तर कैलासवासी प्रकाश ठकाजी शेळके वजीर ग्रुप महाराष्ट्र संस्थापक होते वजीर ग्रुपचे आणि खरं तर त्यांचे देखील कटआउट आपल्याला पाहायला मिळतात. आज आपल्यामध्ये नाही आहेत ते मित्रांनो, परंतु त्यांच्या कर्तृत्वाला सलाम होतं. ज्या पद्धतीने ते समाज कार्य करत होते जनतेकरिता मात्र सातत्यानं ते धावून येत होते. कैलासवासी प्रकाश शेळके खरं तर त्यांचे डगआउट आपण पाहताय आणि या स्पर्धेच्या अनुषंगाने मात्र त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला जातोय. स्ट्रोक चांगला आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मित्रांनो असे खेळाडू तुम्हाला ग्रामीण क्रिकेटमध्येच पाहायला मिळतील. ही जिद्द आहे मित्रांनो. हे ग्रामीण क्रिकेट आहे. इकडे पैसा इम्पॉर्टंट नाहीये, गावाचा विषय इम्पॉर्टंट आहे. काय एफर्ट्स तिकडे फिल्डरने दिले पहा. ना भावासाठी ना पैशासाठी. आम्ही फक्त खेळणार आपल्या गावाच्या नावासाठी आणि अफलातून एफर्ट्स देत असताना तिकडे फिल्डर. ऍक्शन रिप्ले पहा. श्री इव्हेंटचा खाली पडला धडपडला थोडंसं अपयश जरूर त्याला मिळालं. बॉल तयार झाला. यावेळेला लेगस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आणि पंच सांगतात की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातात. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. ओ इकडे लाईन पाहावी लागेल. पंत सांगतात की हा वाईट बॉल आहे. खरं तर भरपूर मागे या बॉलची पिचिंग झाली आणि हा व्हाईट बॉल पंचांनी दर्शवला. बॉल तयार. यावेळेला पुन्हा एकदा ऑफसाईडला खरं तर हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. त्या रिझन मध्ये प्रोटेक्शन नाहीये. बॉल निघून चाललाय गॅप मधून सीमा पार. धाबा मिळतात 4. चौकार. क्या बात आहे. डीजे मास्टर आता त्यांच्या मूड मध्ये आलेले आहेत. बॉल तयार होतो भाई. पुन्हा एकदा पुढचा बॉल. यावेळेला देखील स्वीप करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत. बॉलला खरं तर फील्ड करण्यामध्ये त्यांना यश मिळालंय. दुसरा धावेचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा गुण तालिकेवरती बदल आपण पाहतोय आणि धावफलकावरती आता धावा झाल्या 26 धावा. 26 रन्स. 26 धावा धावफलकावरती. याही वेळेला लाफ्ट करण्याचा प्रयत्न फिल्डर आहेत आणि तिकडे पहा इथे सुद्धा एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. मोठे फटके मारले जातात या मॅच मध्ये. संदीप पहा वेगानं धावा जमवतोय. 9 बॉल मध्ये 20 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. शांताराम यांनी सुद्धा त्यांना चांगली साथ दिली आहे. बॉल तयार होतोय. ओ माय गॉड. फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. त्यानं पकडलाय झेल. विकेट आली आहे. बॅटर इथून मात्र बाद झालाय. चला नवीन बॅटर धावतच या. ऐकूया डीजे मास्टर वाजवा. खरं तर एक सुप्रसिद्ध रायगड जिल्ह्यातील कवाली आणि त्यांचं खरं तर हे संगीत आपण ऐकलं.
धावफलकावरती 27 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही खरं तर 2 षटकं ही बाकी आहेत. पाहूया या 2 षटकामध्ये किती धावा जमवल्या जाणार आहेत. बॉल तयार झाला. यावेळेला देखील इथे पहा ऑफसाईडला ऑफ ड्राईव्ह खेळलाय आणि इकडे सुद्धा एकच धाव आपण पाहतोय. बॉल तयार झाला. पुन्हा एकदा पुढचा बॉल. यावेळेला देखील इकडे पहा शरीराचा वेध घेणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही एक धाव आहे आणि एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आपण पाहतोय. धावफलकावरती देखील बदल आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती. बॉल तयार झाला. यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न. स्ट्रोक चांगला आहे. बॉल सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. धावा मिळतात 4-4-4 येतोय खणखणीत चौकार. चौकाराच्या साह्याने टीमच्या स्कोर बद्दल आपल्याला पाहायला मिळतात. डीजे मास्टर्सचं खरोखरच आम्ही मनस्वी कौतुक करतोय. मॉनिटर त्यांनी जो दिलाय त्याच्या माध्यमातून आम्हाला खरं तर आधार मिळाला. कॉमेंटर ज्या वेळेला कॉमेंट्री करतात त्यांना मॉनिटरची साथ ही जरूर लागते आणि खरं तर आमची साऊंड सिस्टम डीजे मास्टरचं विशेष कौतुक आहे. यावेळेला देखील इकडे पहा एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. अक्षय दादांनी आम्हाला सांगितलं की एक्स्ट्रा खरं तर मानधन देऊन त्यांनी हा डीजे मागवलेला आहे. बरोबर ना अक्षयदा? आणि खरं तर आयोजकांना सॅल्यूट आहे ज्या पद्धतीने त्यांनी हे आयोजन केलं. अफलातून आयोजन आहे. धायटी गाव खरं तर एकत्रित आलं. धायटी गावामध्ये खरं तर क्रिकेटला धर्म मानणारे हे सर्व खेळाडू आहेत. मोठ्या संख्येने धायटी गावाला सपोर्ट करणारे प्रेक्षक आहेत. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉलला फेकून दिलाय सीमा पलीकडे. 6 धावा षटकार. पुन्हा एकदा लाफ्ट केलंय. स्ट्रोक चांगलाय. वंडरफुल फटका. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 षटकार. काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते आणि षटकाराच्या साह्याने आता धावफलकावरती धावा झाल्या 46 धावा. गेअर बदललाय बॅटिंगचा. टॉप गेअर मध्ये आता बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर. खरं तर 2 बॉलवरती 2 षटकार आलेत. विशाल नावाप्रमाणे विशाल फटके इथून मात्र तो खेचतोय. 46 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ संपला आणि खरं तर इथून पुढचं 6 मॅचेसचं धावतं वर्णन आपण ऐकणार आहोत. व्हॉइस ऑफ कोयना आकाश काटे सरांना आपण इथून पुढे ऐकणार आहोत. ओ टू कॉम्बॉक्स आकाश काटे सर. पुढील 6 मॅच करिता त्यांचा हा आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. धन्यवाद सुनील सर. अगदी आता ते थोड्या वेळासाठी रजा घेत आहेत. एक उत्तम समालोचक, एक उत्तम क्रिकेटर आणि एक उत्तम माणूस म्हणून यांना संबोधलं जातं. आता मात्र थोड्या वेळानंतर त्यांची मॅच आहे ते लगेचच आपण पाहतोय. सकाळच्या सत्रापासून जवळपास 5 ते 6 मॅचेस कव्हर अप करून आता मात्र आपण पाहतोय ते मॅच खेळण्यासाठी गेलेत. अगदी असे सुनील सर आपण पाहतोय. धावपळीचं दुसरं नाव म्हणजे सुनील लांबोर आपण पाहायला गेलं तर थोड्या वेळामध्ये ते देखील उपस्थित होतील. तोपर्यंत जाऊया आपण मॅचच्या दिशेने. चालू असलेली स्पर्धा सह्याद्री क्रिकेट असोसिएशन अंतर्गत
टीम एम्पायर दायटी आयोजित श्री भैरवनाथ चषक 2026 आणि या स्पर्धेची आपण पाहतोय विनरची मॅच आपणास पाहायला मिळेल. डांगेष्टीवाडी विरुद्ध टीम साखरवाडी. मॅचची कहाणी अशी आहे, 3.1 खेळ संपलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 50 धावा, सांघिक अर्धशतक पाहायला मिळत आहे. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 50 जमवलेत यांनी. यानंतरची मॅच असेल लुझर लुझर, याची देखील नोंद घ्यायची आहे. पराजय झालेले संघ आमने सामने खेळ करतील. जो विजयी त्याला संधी, जो पराजय येतो या स्पर्धेमधून बाहेर, याची देखील नोंद घ्यायची आहे. यावेळेला खेळ झटकावली जाते विकेट किपरच्या माध्यमातून. थोडीशी वाईड होती आणि यावेळेला चेंडू सरळ जमिनीवरती येऊन आदळतोय. एका धावेने दुसरा बॉल पूर्ण होतोय. गोलंदाज अक्षयचा. संघाची धावसंख्या 51 वरती जाऊन पोहोचले. बॅटची कडा यावेळेला चूक होणार नाहीये. शरीरापासून दूर ठेवला होता. बॅटची लिडिंग घ्यायची आणि टॉप लाईन्स लागत असताना विकेट किपर कडून कॅच कंप्लीट. विकेटचं पतन विशालभाई उतेकर बाद. वेलकम डीजे मास्टर. महाराष्ट्राची लोककला लावणी आणि हा मराठी तडका पाहायला मिळतोय डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून. मंत्रमुग्ध करणारे हे संगीत. नवीन बॅटर सोनाजी. बीमर बॉल. यावेळेला पंच कळवतायत की नो बॉल आहे. याच्यावरती 1 रन धावून घेतले. 9चे असे टोटल 2 धावा धावफलकावरती आमचे धावफलक सागर जोडतायत. जे सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय. इथे स्कोर बुक अवेलेबल नाही तरी सुद्धा ते अचूक टिप्पणी करतायत. असे मात्र आमचे धावलेखक सागर यांच्या माध्यमातून 1 रन जोडले. संघाची धावसंख्या धावफलकावरती 53 धावा. 2 धावा घेऊन 53 धावा पाहायला मिळतील. फ्रीडचा बॉल आहे. प्रत्येक नो चेंडूवरती फ्री हिट ग्राह्य धरली जाते. याची देखील नोंद घ्यायची. फ्री हिटचा बॉल याच्यावरती सिंगल रन म्हणजे या ओव्हर मधील आता 4था बॉल पूर्ण होतोय आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा पाहायला मिळतात आम्हाला 54. 54 रन ऑन स्कोर बोर्ड. फटका सरळ दिशेला लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. 1 बाव सीमारेषे पार फरार. श्री भैरवनाथ चषकचा दमदार चौकार बजावडी जेवाले. डीजे मास्टर अशीच काळजी या उद्याच्या दिवसामध्ये देखील आमच्या आवाजाची घ्या. तेव्हा कुठे आम्ही सोमवारी स्पर्धा करू. यानंतर होणारी मॅच असणार आहे लुझर लुझर म्हणजेच आपण पाहतोय मस्करवाडी विरुद्ध टीम सूर्याची वाडी. यानंतर होणारी मॅच असेल लुझर लुझर. नॉकआउटची मॅच असेल. जो विजयी तो या स्पर्धेमध्ये टिकून राहील. जो पराजय तो या स्पर्धेमधून बाहेर जाईल. याची देखील नोंद घ्यायची. नॉकआउटची मॅच आपणास पाहायला मिळेल. चोरसाई देवी 11 मस्करवाडी टीम सूर्याची वाडी. यानंतर होणारी मॅच टॉस केला जाणार आहे. टॉस का बॉस मध्ये टॉस ऑफ दी बॉस मध्ये टॉस केला जाईल. थोडीशी संकल्पना चेंज होताना पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. अंपायर या चेंडूवरती रन किती आलेत? टोटल रन 3 येताना पाहायला मिळत आहेत. चित्याच्या चपळाईने या धावा 3 धावून घेतल्या जात आहेत आणि या 3 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 62 धावा आणि 63 धावांचा आपण पाहतोय. पुणेश एक मोठा डोंगर उभा केला जातोय टीम डांगेष्टीवाडी संघाच्या माध्यमातून. साखरवाडी संघासमोर आपण पाहतोय 63 धावांचं आव्हान असणार आहे. कंपल्सरी चेसिंग ड्रेसिंग हा रूल आपण पाहतोय कंटिन्युअसली वापरला जातो आपल्या सह्याद्री क्रिकेट असोसिएशन मध्ये. या स्पर्धेमध्ये देखील तो रोल कायम असणार आहे. याची देखील नोंद घ्यायची आहे. चला जाऊया टॉसच्या दिशेने. लुझर लुझर टीम सूर्याची वाडी आणि टीम मस्करवाडी.
भारतीय सेनेत दाखल असलेले आमचे अक्षय दादा यांच्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा टॉस करणार आहोत. अगदी आपण पाहतोय जीवावरती उदार होऊन आपल्या भारतीय सर्व नागरिकांची रक्षा त्यांच्या माध्यमातून केली जाते. रिस्पेक्ट असेल तुम्हाला आणि या रिस्पेक्टच्या प्रती हा टॉस तुमच्या शुभ हस्ते आम्ही करतोय. टीम कॅप्टन चला या सूर्याची वाडी आणि टीम कॅप्टन मस्करवाडी. लास्ट कॉल असेल. टॉस ऑफ द बॉस मध्ये हा टॉस केला जाईल. टॉसचा बॉस कोण असणार आहे हे देखील पाहणं गरजेचं. चला दोन्ही टीमचे कॅप्टन यायचं आहे लगेच. टॉस केला जातोय. अर्थातच आपण पाहतोय धायटी गावचे सुपुत्र गेली 11 वर्ष भारत मातेची सेवा करतायत असे मात्र आमचे अक्षय पाटील फौजी यांच्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा टॉस करतोय. सूर्याची वाडी एका बाजूला असेल तर दुसऱ्या बाजूला टीम आम्हाला पाहायला मिळते. अर्थातच मस्करवाडी नॉकआउटची मॅच आहे. जो पराजयी तो या स्पर्धेमधून बाहेर जाईल. एक संधी निर्माण करून दिले पराजय झालेल्या संघांना आणि या संधीचं सोनं करावं लागेल या मॅचमध्ये. टॉस झालाय. टॉस विन होते अर्थातच टीम मस्करवाडी आणि मस्करवाडी संघाच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण निवडलाय. बॅटिंग करावी लागेल टीम सूर्याची वाडी संघाला. जाऊया चालू असलेल्या मॅचच्या दिशेने. पूर्वार्ध झालाय. उत्तरार्धाच्या दिशेने आपण आता प्रस्थान करतोय. बॉलिंग मार्कवरती विशालभाई उतेकर या संघाचा स्ट्रायकर गोलंदाज आणि स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर आम्हाला पाहायला मिळतील ज्युनियर सागर. नॉन स्ट्राईक एंडला सिनियर सागर पाहायला मिळणार आहे. सागर हो यांना आता मोठी फलंदाजी करावी लागेल. सागरासारखी फलंदाजी करावी लागेल कारण की 63 धावांचा पाठलाग 24 चेंडूमध्ये करायचा आहे. मागील मॅचचा विचार करायला गेलं तर वन मॅन आर्मी धर्मेंद्र पवार पाहायला मिळाला ज्यानं जवळपास 72 धावा चेस केल्या होत्या. एक हाती मॅच फिरवली होती. आता या मॅचमध्ये कुणाची बॅट बोलणार आहे. पहिला बॉल विशालभाई उतेकर अराउंड द विकेट टू बॅटर सागर. डीप वरती कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. याच्यावरती धावा पूर्णपणे आपण पाहतोय लिहिल्या जात आहेत 4 आणि या 4 धावेने या रन चेसची सुरुवात देखील होते. वेलकम डीजे. धन्यवाद. एक बॉल पूर्ण. संघाची धावसंख्या धावफलकावरती 4 धावा. फटका सरळ दिसेल आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळलाय. वैभव धावतायत. कॅच कंप्लीट केली जाईल. पहिल्या चेंडूवरती तुझा हा काल होता. दुसऱ्या चेंडूवरती तुलाच तंबूचा रस्ता दाखवलाय. विकेटचं पतन. बॅटर गॉन. फलंदाज ज्युनियर सागर बाद होताना पाहायला मिळतोय. 2 बॉल कंप्लीट. थँक्यू. धन्यवाद. अगदी वाईब आपण पाहतोय मिळती जुळते या स्पर्धेची. मालक 007 चषक परंतु मालक 007 चषक नव्हे तर हे श्री भैरवनाथ चषक आहे. खेळ तसाच आयोजन देखील दमदार. फरक मात्र काहीच पडत नाहीये. फलंदाज येतोय नवीन. अक्षयच्या बॅट मधून आल्या मात्र आपण पाहतोय धमाका. 6 धावा देऊन जातोय. 3 बॉल पूर्ण. 10 धावा धावफलकावरती.
गोलंदाजी तशीच होताना देखील पाहायला मिळते. सिंगल रन येत असताना चौथा बॉल पूर्ण होतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 11 पाहायला मिळत आहेत. 4 बॉल पूर्ण झालेत, 11 धावा. आणि कॅप्टन बोलला होता की एक सर्वात जास्त विश्वास कोणत्या खेळाडूवरती आहे तर सागर पवारवरती असेल. त्या विश्वासावरती खरं उतरावं लागेल कर्णधाराच्या. फटका आलाय सागरच्या बॅट मधून. मिडल ऑफ द बॅट, क्रंचिंग ऑफ द साऊंड, स्टँड अँड डिलिव्हर. 6 धाव्यांसाठी यूज इट, मॅक्सिमम येतोय बजावडी जेवाल्या. सिंगल रन लेग स्लिप वरती आपण पाहतोय. चेंडू फीड केला जातोय. सिंगल रन इसी संघाची धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचते. पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहतोय, पाहता पाहता संपलाय आणि धावफलकावरती 18 धावा देखील लगावल्या गेल्यात एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. देवळात देव, गोट्यामध्ये गायन, घरामध्ये माय राहिली, असा मात्र राजा आपण पाहतो एकमेव होऊन गेला राजा शिवछत्रपती. आणि त्यांचंच मात्र सुमधुर संगीत आता डीजे मास्टरच्या माध्यमातून वाजवलं जात आहे. ज्योतिराम बॉलिंग मार्क वरती आम्हाला पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 2 चा खेळ चालू होतोय. ओव्हर दी विकेट, राम टू बॅटर सागर पवार. खोलवर टप्प्याचा चेंडू जास्त पॉवर करता जनरेट करता येत नाहीये. तदनंतर मात्र मिड विकेट रिझन वरती येऊन चेंडू फीड केला जातोय विशाल भाई उतेकर यांच्या माध्यमातून. सिंगल रन येणार आहे आणि सिंगल रन येत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 19 धावा पाहायला मिळतील. श्री भैरवनाथ चषक 2026 चा मानकरी कोण होणार आहे? उद्याचा दिवस या स्पर्धेचा शेवटचा दिवस, अंतिमचा दिवस, फायनल डे ऑफ द टुर्नामेंट. आजचा दिवस आपण पाहतो दुपारच्या सत्रापर्यंत दमदार मॅचेस पाहायला मिळतात. विक्रम देखील घडताना पाहायला मिळत आहेत. रेकॉर्ड ब्रेक आपण पाहतोय खेळ पाहायला मिळतो या स्पर्धेमध्ये. दमदार नियोजन, दमदार खेळ, हेच मात्र ब्रीद वाक्य या स्पर्धेचा. पुन्हा एकदा फटका मिसी स्ट्रोक आहे. यावेळी देखील सिंगल रन येताना पाहायला मिळेल. अक्षयच्या बॅटमधूनही सिंगल रन आले. स्ट्राईक रोटेशन या ओव्हरमध्ये होताना पाहायला मिळत आहे. राम यांची एकच स्ट्रॅटर्जी आहे, मोठे फटके द्यायचे नाहीयेत, मोठे फटके खर्च करायचे नाहीयेत. जशा धावा बॅटिंग करत असताना टीम डांगेष्टेवाडी संघाने जमवल्या तशा धावा जमवू द्यायचे नाहीयेत. त्यासाठीच मात्र अचूकतेवरती नियंत्रण ठेवून गोलंदाजीवरती कंट्रोल ठेवून गोलंदाजी केली जाते. वाईट बॉल येतोय शरीरापासून दूर, खूपच दूर आपण पाहतो. उजव्या इष्टीच्या बाहेरून आपण पाहतोय प्रवास करणारा हा चेंडू. पंच कळवतायत की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्राची रन संघाची धावसंख्या धावफलकावरती 21 रनने 21 धावा धावफलकावर आम्हाला पाहायला मिळत आहेत. स्वतःवरती नाराज असेल, यावेळेला कमी गतीने हाताळलाय. चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला रामच्या माध्यमातून. डॉट बॉल येतोय. तिसरा बॉल पूर्ण होताना पाहायला मिळतो या ओव्हर मधील राम यांचा. फुल टॉस होता, लोवर फुल टॉस, त्याला मात्र कन्वर्ट केलंय 6 धाव्यांसाठी. अजून एक धमाका, अजून एक प्रॉपर शॉट पाहायला मिळतो सागर पवार यांच्या बॅटमधून. षटकार. षटकार येतोय आणि या षटकारानिशी संघाची धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचले मित्रांनो. आता
अजून एक फटका लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक दोघे आलेत. कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळते. कॅच कोणाची ड्रॉप केले? कॅच सागर पवारची ड्रॉप केले. कॉल नव्हता, कॉल चुकला, त्यानंतर मात्र ही कॅच ड्रॉप वैभव उतेकर करतोय आणि एक मोठं जीवदान मात्र सागर पवार यांना या मॅच मध्ये मिळत आहे. या जीवदानाचा पुरेपूर फायदा घेताना पाहायला मिळतील येणाऱ्या ओव्हर्स मध्ये सागर पवार, कारण की मोठ्या बॅटरला जीवदान मिळालं की जरूर मात्र आपण पाहतो त्या जीवदानाचा फायदा घेत असतात असे फलंदाज. यावेळेला अक्षय होता ऑब्स्टिक वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न, वाईट बॉल येताना पाहायला मिळतो. या वाईट निशी संघाची धावसंख्या 29 वरती जाऊन पोहोचते. 5 बॉल पूर्ण, संघाची धावसंख्या धावफलकावरती 29 धावा. एक चेंडू अजून शिल्लक आहे. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये, सोनाजी धावतायत, पोहोचले जाणार नाहीयेत. एक रन पूर्ण केली जाईल, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. या शेवटच्या चेंडूवर 2 धावा येत आहेत, म्हणजे येणाऱ्या ओव्हरमध्ये स्ट्रायकिंग एंड वरती इन ऍक्शन मध्ये आम्हाला पाहायला मिळतील सागर पवार आणि पवारचे वार देखील आम्हाला पाहायला मिळणार आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 31 रन, 1 विकेट लॉस. टीम भैरवनाथ साखरवाडी. वेलकम डीजे. आता मात्र या कोळी सॉन्ग ना सर्वांची मन जिंकली जातात, प्रज्वलित होत आहेत. थँक्यू डीजे मास्टर. वैभव उतेकरचा बॉल इनसाइड आउट घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक शांताराम पालकर धावतात, नाही सापडणार चेंडू. चर्चा केली की इन ऍक्शन मध्ये या पवारचे वार आम्हाला पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती वार केला जातोय. वैभव उतेकर दार होताना देखील पाहायला मिळतोय. चौकार. अजून एकदा आलाय, जाग्यावरतून आपण पाहतोय, परंतु यावेळेला क्षेत्र निवडलंय सी कॉर्नर. 6 धावा बजावणीचे बाले पुन्हा एकदा. धन्यवाद 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 टीजे, थँक्यू. 2.2 चेंडूंचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या आता आकडा गाठते 41चा. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये, कॅच पकडणं गरजेचं. यावेळेला कॅच कंप्लीट जाते आणि यावेळेला कॅच कंप्लीट होत असताना जीव मात्र मुठीमध्ये येतोय. सागर पवार देखील स्क्रीनवरती दाखवले जात आहेत. एक चांगला खेळ करून माघारी जाताना पाहायला मिळतात आपल्या टीमसाठी. रिप्ले टेलिकास्ट आम्हाला पाहायला मिळतोय का? रिप्ले टेलिकास्ट देखील आम्हाला पाहायला मिळेल ऑन स्क्रीनवर सी इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून. फिकी केलेला चांगला चेंडू आणि तदनंतर ही मिळालेली विकेट. सागर पवार यांचा खेळ संपलाय. आता समीकरण आता येऊन ठेपले असतील. 9 चेंडूमध्ये येणाऱ्या 22 धावेंची गरज आहे आणि नवीन फलंदाज युवराज येत आहेत.
युवराजच्या बॅटमधून सरळ दिशेला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून येतोय पुन्हा एकदा दमदार चौकार. युवराज सोबत चर्चा झाली होती जसे मैदानामधून बाहेर जाताना, आणि त्याच चर्चेला मात्र आपण पाहतोय उदाहरण आणणारी फलंदाजी. चौकार येताना पाहायला मिळतोय. थँक्यू, धन्यवाद. शेहेचाळीस धावा येत आहेत. या वाईड निशी 46 धावा धावफलकावरती आम्हाला येताना पाहायला मिळतील. या ओव्हरमधील चेंडू पूर्ण झालेत 4. संघाची धावसंख्या धावफलकावरती 46 धावा. 2 चेंडू खूप इम्पॉर्टंट आहेत टीम डांगेष्टेवाडी संघासाठी आणि टीम साखरवाडी संघासाठी देखील. बॅटची काढा, स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, फिकी केले, परंतु एक धाव वेगाने पूर्ण केली जाते. एक चिकिरण आम्हाला पाहायला मिळते जी मात्र सहजरित्या पूर्ण केली जाते. हातामधून चेंडू असताना ही धाव पूर्ण केली जाते. या सिंगल रननीची संघाची धावसंख्या 47 वरती जाऊन पोहोचले. 5 बॉल पूर्ण, लास्ट बॉल 1 टू गो. वैभव उटेकर टू बॅटर. युवराज, अक्षय, वाईट बॉल येतोय. अजून एक वाईट बॉल येत असताना संघाची धावसंख्या आता 48 वरती जाऊन पोहोचते. दुपारच्या सत्रामध्ये खेळपट्टी आपण पाहतोय. साजेशी फलंदाजांना चर्चा केली होती धर्मेंद्र पवार यांनी की पाटा विकेट आहे आणि ती मात्र फलंदाजांना साथ देते. दुपारच्या सत्रामध्ये जवळपास आपण पाहतोय 60 ते 70 धावा सहजरित्या चेस केल्या जात आहेत आणि चालू असलेली मॅच देखील तसेच काही प्रकरण पाहायला मिळत आहे. फटका खेळून काढला जातोय अक्षयच्या माध्यमातून. 1 रन कंप्लीट. राम धावतायत, वेगाने धावतायत. दुसऱ्या धाव्याचा कॉल आहे. युवराज पोहोचला जाईल का स्ट्रायकिंग एंडवरती? अक्षय डेंजर झोन धावतोय देखील. विकेटचं पतन. फलंदाज ज्या वेळेला अक्षय धावता धावता मागे राहतोय आणि त्याला तसेच मागे राहायला लागतंय आणि तंबूच्या दिशेने देखील परततोय. विकेटचं पतन. त्या शेवटच्या बॉलवरती आपण पाहतोय 1 रन येते आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. 49 धावा. 3 ओव्हरच्या अखेरीस 49 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. तर येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 14 धाव्यांची गरज आहे. तोपर्यंत ऐकूया संगीत प्लीज. थँक्यू डीजे. होय, तुम्हा सर्वांचं मनोरंजन करण्यासाठी डीजे मास्टर संगीत वाजवतायत. जरूर त्याचा देखील आनंद घ्या आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या मित्रांनो, कारण की उद्याची सकाळ कोणी बघितलेली नाहीये. संदीप जाधव शेवटच्या ओव्हरमध्ये येताना पाहायला मिळतात. ते प्रेशर आहे आणि प्रेशर पाय मात्र फंबल होत असताना 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. आता येणारे 5 बॉल आणि विजयासाठी 12 धाव्यांची गरज आहे. येणारे 5 बॉल आणि विजयासाठी 12 धाव्यांची गरज असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. सिंगल रन येते. आता मात्र या मॅच मध्ये आपण पाहतोय चर्चा होणार आहे, कारण की आलेला नवीन फलंदाज हा नौका आहे, त्याला जास्त वेळ घालवला नाहीये खेळपट्टीवरती आणि विजयासाठी धावा हवेत. 4 चेंडूमध्ये 11. 4 चेंडूमध्ये 11 धाव्यांची गरज आहे आणि त्यामधील हा एक महत्वाचा चेंडू असेल. तसेच आपण पाहतोय श्री समर्थ इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट सर्व्हिस. जर कोणाला गुंतवणूक करायची असेल तर जरूर यांच्याजवळ जा. अर्थातच आपण पाहतोय हर्षा हेमंत आरेकर
यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. पत्ता यांचा असा असेल शॉप नंबर 07 श्री गणेश भवन कुरर विलेज मालाड ईस्ट मुंबई 97. जरूर जर कोणाला गुंतवणूक करायची असेल सेव्हिंग करायची असेल तर जरूर आपण कॉन्टॅक्ट करू शकता संपर्क साधू शकता. श्री समर्थ इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट सर्व्हिस अर्थातच हर्षा हेमंतजी आरेकर आपण पाहतोय यांना तुम्ही संपर्क साधू शकता आणि जरूर सेव्हिंग देखील करू शकता. थँक्यू. कॅच कंप्लीट केली जाते अगदी बाउंड लाईन वरती कॅच कंप्लीट केले शांताराम पालकर यांच्या माध्यमातून. तो क्षेत्र पाहायला गेलं तर भरपूर मोठं आहे आणि त्या क्षेत्रामध्ये षटकार खेचणं थोडंसं अवघड पडतं आणि त्याच वेळेला आपण पाहतोय हा बॅटर देखील मागे पडतोय. तर विजय प्राप्त करत असताना या विजयाचा आपण पाहतोय शिल्पकार ज्यानं मात्र महत्वाची भूमिका या मॅच मध्ये साकारली आणि पार देखील पाडली. असं मात्र विजयाचा शिल्पकार आपण पाहतो या मॅच मधील. अर्थातच संदीप जाधव ठरतायत या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड विजेते. प्लीज वेलकम सुस्वागतम. संदीप जाधव यायचे आणि आपल्या महत्वाच्या पुरस्काराचा स्वीकार देखील करायचा आहे आणि तोपर्यंत जाऊयात आता चालू असलेल्या मॅचच्या दिशेने. म्हणजेच आपण पाहतोय चालू असलेली मॅच नंतर होणारी सूर्याची वाडी विरुद्ध टीम मस्करवाडी संघ आम्हाला पाहायला मिळतोय. मस्करवाडी संघ आम्हाला पाहायला मिळेल इन ॲक्शन मध्ये फिल्डिंग करताना. टीम आले देखील थँक्यू तुमचं देखील आभार व्यक्त करतो. असंच सर्वांनी सहकार्य करायचं वेळेचं प्रत्येकाला विनंती करेल. सूर्याची वाडी टीम देखील मैदानाच्या आतमध्ये येते. क्षेत्ररक्षण देखील सजवून घेतलं जाईल. आता बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे टीम सूर्याची वाडी. मस्करवाडी विरुद्ध टीम सूर्याची वाडी आम्हाला पाहायला मिळते खेळ करताना पाहायला मिळेल. लुझर मधली मॅच आहे. जो पराजय होणार आहे तो मात्र आपण पाहतो या स्पर्धेमधून बाहेर जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे. नॉकआउटची मॅच आम्हाला पाहायला मिळेल.